इंग्लिशमधल्या कॉमन शब्दांची मित्रांनो एक अशी पद्धत जी 99% लोकांना माहीत नाही. फॉर एक्झाम्पल मित्रांनो हा शब्द आहे वॉक्ड. तर मित्रांनो ह्याला काही जण लोक वाकडं पण म्हणतात, वाकडं. तर मित्रांनो हे जर ईडी आहे, के नंतर जर ईडी लागलं तर मित्रांनो त्याचा उच्चार ट असा होतो. तर त्याच्यावरचे आज आपण नियम बघणार आहे की नेमकं ह्या शब्दांचा उच्चार कसा केला पाहिजे. आपण 2 नियम बघणार आहे. तर सगळ्यात पहिला मित्रांनो नियम असा आहे की टी नंतर जर आय ए, आय ई किंवा आय ओ आले असेल तर टीचा उच्चार श होतो. फॉर एक्झाम्पल पेशंट, मार्शियल, रेशिओ. कारण मित्रांनो टी नंतर इथं आय ओ, आय ई आणि आय ए आलेला आहे, त्यामुळे याचा उच्चार श असा होतो. तर ही ट्रिक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर के नंतर जर ईडी आलं तर मित्रांनो त्याचा उच्चार ट असा होतो. एक्झाम्पल आहे मित्रांनो वॉक्ड. तर मित्रांनो हे वाकडं असं न वाचता हे वॉक्ट वाचलं जातं, वॉक्ट. आणि हे मित्रांनो टॉक्ट. तर याचा उच्चार मित्रांनो असा करायचा असतो. हे वाकडं किंवा टोकडं हे असं उच्चार करायचा नसतो, तर त्याचा ट असं जोडून त्याचा उच्चार करायचा असतो. ही माहिती लक्षात ठेवा आणि ज्याला माहीत नसेल त्याला शेअर पण करा.